मी आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या रायगड वासियांना, महाराष्ट्र वासियांना आणि देशवासियांना मनापासूनच्या शुभेच्छा देते। या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना, क्रांतिकाऱ्यांना सुद्धा आणि त्या तमाम नागरिक जे त्यावेळेला आपल्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाले त्यांनाही या निमित्ताने अभिवादन करते। आणि खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र, आपला देश हा विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये जे काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा सुद्धा सहभाग हा विकसित भारत तयार करत असताना विकसित महाराष्ट्र हा तितकाच अग्रेसर राहील अशी या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करते। अर्ज आहेत, प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्द केलेला आहे। तिथं स्क्रुटिनी होईल। त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील, काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील। हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे। याला आम्ही बायफर्केट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत। त्याच्यामुळे बरेचशे याच्यामध्ये सुद्धा असतील जे कदाचित पात्र असतील, पण ते डेटामध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या स्क्रुटिनीमध्ये बाद झालेले असतील। त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेलं असावं, पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीज आहे यानुसार स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल। मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही। मुंबई गोवा हायवे बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपली बैठक झाली। मुंबई गोवा हायवे बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपली बैठक झाली नुकतीच मंत्रालयामध्ये। ही नवीन निधी काही सँक्शन करण्यात आली, कधीपर्यंत काम सुरू होईल आणि काय? साधारणपणे जो आपला इंदापूर आणि माणगावचा जो ट्रॅफिकचा विषय आहे तिथं बायपासचा जो नॅशनल हायवेचा रोड आहे याचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये आणि साधारणपणे त्यांना आता वर्क ऑर्डर दिलेली आहे। त्यामुळे पावसाच्या नंतर त्या कामाला गती येईल आणि 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते काम पूर्ण होण्याचं त्या ठिकाणी त्यांनी नियोजित केलेलं आहे। पण तत्पूर्वी तिथली जी ट्रॅफिकची समस्या आहे ही सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण 4-5 ठिकाणं पर्यायी मार्ग काढले होते। म्हणजे मोरब्यापासूनचा एक असेल किंवा इंदापूर पासूनचा रुद्रवली पर्यंतचा एक पर्याय असेल आणि या सर्व भादावपासूनचा एक असेल, असे आपण एक 4-5 पर्याय काढले होते आणि त्याला नॅशनल हायवेचे पैसे येण्याची वाट न बघता राज्य हे आपल्या खर्चातून त्या ठिकाणी हे 22 कोटीचे अंदाजपत्रक आपण केलेले आहे आणि त्याचं टेंडर प्रोसिजर ही आपल्याला पुढच्या कालावधीत झालेली पाहायला मिळेल आणि त्या कामांना गती देऊन 2-2.5 वर्ष जे बायपासचं काम व्हायला लागणार आहे तत्पूर्वी ही ट्रॅफिकची जी तिकडची कंजेशनची समस्या आहे ही सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण ती पावलं उचलत आहोत आणि त्याला आदरणीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब यांचे सुद्धा मी या निमित्ताने आवर्जून उल्लेख करीन। दादांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दादांनी आम्हाला हमी दिली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे सुद्धा होते, की आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला तो निधी उपलब्ध करून देतील बजेटमधला आणि त्यांनी एक टेंडर काढायचंय त्या कामाचं इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी म्हणून। त्यांनी हे जे रस्ते ज्याचं रुंदीकरण करायचंय, बायपास म्हणजे पर्यायी मार्ग जे आहेत त्याचं करण्याची त्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली। या व्यतिरिक्त नॅशनल हायवेला सुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत। जे सर्व्हिस रोड आहेत आपल्या लोणेरेच्या इथला वगैरे जो सर्व्हिस रोड आहे तिथं सुद्धा पेबर ब्लॉक त्या ठिकाणी आणि पर्यायी तिथली दुरुस्ती करून ते सर्व्हिस रोड लवकरात लवकर चालू करणं, ज्या ब्रिजचं काम झालेलं आहे तिथं 1 लेन तरी सुरू करणं, या दृष्टिकोनातून त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि मग पलीकडचं संगमेश्वरच्या इथं जो काही लँड एक्विजिशन आणि त्यामुळे ते रस्त्याचं काम जे खंडित राहिलेलं आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये योग्य त्या सूचना देण्यात आल्या। साधारणपणे ज्या वेळेला लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरू झाली, खरं तर आज त्याच्या अंमलबजावणीला 1 वर्ष पूर्ण होत आहे। म्हणजे आम्ही गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या वेळेला आम्ही डीबीटीची प्रोसेस सुरू केली होती आणि 17 ऑगस्टला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला लाभ हा वितरित झाला होता। त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेमध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन 2,63,00,000 झालं होतं। त्यावेळेला प्राथमिक स्क्रुटिनीमध्ये साधारणपणे 10 ते 15 लाख ज्यांनी अर्ज केला होता
ते त्याच्यामध्ये अपात्र ठरले आणि मग आम्ही प्रत्येक विभागाकडनं माहिती मागवत होतो. त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडचा जो डेटा आहे त्या संबंधित जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला, ज्याच्यामध्ये नमो शेतकरीचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना त्याच्यामध्ये 1000 रुपये नमो शेतकरी मधनं मिळत होते, म्हणून 500 रुपये आपल्याला लाडकी बहीण मधनं देणं होतं. तर त्या पद्धतीचं आपण इम्प्लिमेंटेशन केलं. त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाने जी माहिती दिली त्याच्यामध्ये त्या विभागाकडे सगळ्या विभागांचा जो डेटा होता 26 लाखाचा तो त्यांनी आम्हाला दिला. आम्ही त्याच्यावर स्क्रुटिनी करत आहोत, ज्याचा उल्लेख आपण आता केला की अंगणवाडी सेविका मदतनीस आणि तिथले जे आमचे स्थानिक अधिकारी आहेत विभागाचे ते ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करतील. माझे आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे की ही जी योजना आहे ती आपण ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळे या ज्या स्क्रुटिनीसाठी येणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत यांना आपण सहकार्य करावं आणि शासन जे काही आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये जे होते आणि त्यांनी तरी सुद्धा लाभ घेतलेला आहे तर त्या संदर्भातली योग्य ती भूमिका हे शासन घेणार आहे. पण चुकीचा लाभ कुठं जाता कामा नये या दृष्टिकोनातून जी पावलं आम्ही उचलत आहोत याचं आपण सहकार्य करावं आणि आपल्याला वेगवेगळ्या शासनांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एक लाडकी बहीण योजनेचा लाभ जर एखादी चुकीची लाभार्थी घेत असेल तर तिला दुसरा कुठला तरी शासनाचा लाभ मिळत असणार आहे आणि त्यामुळेच तिच्यावर अशा पद्धतीची स्क्रुटिनी होत आहे किंवा कदाचित इन्कम निधी त्याच्यामध्ये पात्र होत नसेल म्हणून असेल. तर चुकीच्या पद्धतीचा लाभ हा कोणाकडे जाता कामा नये या दृष्टिकोनातून आपण ही स्क्रुटिनी करत आहोत आणि त्याला अधिकाधिक सहकार्य हे लाभार्थी नागरिकांनी करावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करते. आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 60,000 अर्ज आले. सध्या स्थितीमध्ये स्क्रुटिनी होईपर्यंत थांबवण्यात आलेला आहे. स्क्रुटिनी झाल्यानंतर ज्या पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येईल. मला आजच्या दिनी आपल्याला आवर्जून सांगायचंय की आपल्या रायगड जिल्ह्याचा जो पोलीस विभाग आहे यांनी गेल्या 3-4 वर्षापासूनचा जर त्यांचा आपण परफॉर्मन्स बघितलं तर राज्यामध्ये प्रथम 3 क्रमांकांमध्ये आपला रायगडचा पोलीस विभाग हा सातत्याने येत आहे. 150 दिवसांच्या या आपल्या कृती आराखड्यामध्ये सुद्धा आज न्याय सारथी चॅटबोटचं हे आपण आज लोकार्पण केलेलं आहे आणि याच्यातून प्रशासनाचं कामकाज आणखीन चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि नागरिकांच्या ज्या पोलीस विभागाकडच्या ज्या समस्या असतात या त्या निमित्ताने सोडवल्या जाणार आहेत. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे AIचा वापर हा चॅटबॉटची निर्मिती करत असताना केलेला आहे. म्हणजे एखादा नागरिक हा त्यांना या चॅटबॉटच्या माध्यमातून सुद्धा तक्रार ही मांडू शकतो. या व्यतिरिक्त त्यांनी डिजी लॉकर वर रायगड पोलिसांचं ओळखपत्र हा एक नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आणि हा करणारा रायगड पोलीस विभाग हा पहिला आणि एकमेव विभाग आहे. या डिजी लॉकर वर त्यांची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे आता त्यांना कागदोपत्री त्यांचं ID कार्ड नेण्याची गरज लागणार नाहीये. ह्या डिजी लॉकर वर त्यांचं ID कार्ड हे एकदा लॉग इन केल्यानंतर ते रजिस्टर्ड राहणार आणि मग कुठेही कागदपत्र फार ID साठी वापरण्याची त्यांना गरज लागणार नाहीये. त्यामुळे या 2 सुविधांचं आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या व्यतिरिक्त ज्या ज्या रेस्क्यू टीम्स आहेत तालुकास्तरीय त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. पहिल्यांदाच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी त्याचबरोबर पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद असेल आणि जे जिल्हा प्रशासन आहे यांच्या वतीने पहिल्यांदाच रेस्क्यू टीमचं तालुकास्तरीय आपण आज त्यांना सन्मानित केलेला आहे. म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या रेस्क्यू टीम्स आहेत त्यांना आपण सन्मानित करण्याचा हा पहिला आपला स्वातंत्र्य दिनाचा उपक्रम आहे. इतर वेळेला आपण ते जिल्हास्तरीय घेत असतो, या वेळेला आपण ते तालुकास्तरीय आपण त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांचे आपण आभारी त्या निमित्ताने मानलेले आहेत. आरोग्य, वन, पोलीस आणि इतर विभागामध्ये सुद्धा ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे 100 आणि 150 दिवसाच्या कामकाजामध्ये सुद्धा जे उल्लेखनीय कामगिरी करतायत त्यांचाही या निमित्ताने आपण सन्मान केलेला आहे. मी सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा या निमित्ताने आभार मानीन